चला तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत हरभरा काढायला. आता 11च वाजलेत, पण बघा किती ऊन झालं आहे. आणि 11 म्हणजे 11 11:30 12 वाजले असतील. पण हरभरा आम्हाला पूर्ण काढून आणि आजच्या आज घरी वाहून घेऊन जायचं आहे. कारण की इथं असं होतं आहे, हरभरा तर इथं कुठंच नाही आहेत, कारण आमच्या इकडं लई डुकरं वैताग देतात. हरभरा तर कोणाचं येऊन देत नाही, त्याच्यामुळे कोणीच पेरलेलं नाही. आम्ही एकट्यानेच पेरलेलं आहे. आणि बिचाऱ्यांवर काही आळ घ्यायची हे नाही, कारण त्यांनी काय हरभरा आम्हाला काही त्रास दिला नाही आणि व्यवस्थित आलेलं आहे. पण ते काय करतात, ज्यावेळेस थोडाफार माल काढला आहे आणि थोडा जरी राहिला ना का मग इतका राऊंडळून टाकतात. त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण काढून डायरेक्ट घरी घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळं इतका घाईघाई आम्ही जवळजवळ 1-1.5 तासात पूर्ण अर्धा वावर काढून घेतलेलं आहे. आणि फास्ट अँड फास्ट ऊन नाही पाहिलं, काहीच नाही. कारण हरभरा आम्हाला 2-2.5 तासात काढूनच घ्यायचं आहे, कारण परत वायाला पण टाईम जाणार आहे. त्याच्यामुळं आता पूर्ण हरभरा आम्ही काढून घेतो. आता बेबीताई कंटाळलेल्या आहेत वाकून वाकून, आता त्या लागल्यात बसून काढायला. तर मला तर असं 2 पायावर बसून तर अजिबात जमत नाही. त्याच्यामुळे मी जेवढा काय सगळा हरभरा काढला आहे, सगळा वाकूनच काढला आहे. 2 पायावर बसून काय मला जमलंच नाही अजिबात. तर आता राजभवनला आम्ही वरती हे करून दिलं, म्हटलं थोडा राहिला आहे तर तुम्ही आता वायाला सुरुवात करा. कारण रात्री पाऊस आला होता आणि आभाळ पण जरा रेवाटल्यावानी पण झालं आहे, तर अचानक पाऊस पण येऊ शकतो आहे. त्याच्यामुळं आता थोडा राहिला काढायचा, म्हटलं तुम्ही चालू करा, कारण वाहून पण नाही होणार. आणि आता आम्ही काढून झालेलं आहे, आता थोडा शेवटच राहिलेला आहे. त्याच्यामुळं आता हरभरा तर काढूनच झाला आहे. आता आम्ही काय करतो आहे, दोघीजणी त्यांना येऊपर्यंत वजं टाकून येऊपर्यंत गोळा करून एका साडीच्या तडपावरती गोळा करून वजं बांधून देतो. आणि मग ते आले का नंतर एक एक वजं घेऊन जातात. त्याच्यामुळं बेबीताई आता हरभरा गोळा करून राहिल्या. मी 2 मिनटं पाणी प्यायला बसले होते. तुम्हाला वाटत असेल व्हिडिओज काढतात, पण मी काम करता करता व्हिडिओ पण काढू राहिले. आता मी थोडंसं पाणी प्यायला बसले होते, त्याच्यामुळं 5-10 मिनटं थोडे सावलीला आले. तर हे पहा, आता राजूभाऊ आलेले तर बरं, त्यांना आम्ही वजं बांधून देतो. आणि त्यांनी सगळा पूर्ण हरभरा जेवढे जवळजवळ 7-8 वजे झाले एवढे सगळे एकट्यानेच वाहिले त्यांनी. आम्हाला काही वजं भाव दिला नाही, कारण त्या पण आजारी आहेत आणि माझ्या पण कमरेचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्यांनी एकट्याने सगळे म्हणजे सगळे हरभरा त्यांनी एकट्यानेच वाहिला आहे. आम्ही फक्त गोळा करून करून हे करून दिला त्यांना वजी बांधून. तर चला, हरभरा तर आता आज झालेलंच आहे आमचं सगळा. आता झालं एकच वजं होईल. त्याच्यामुळं माझा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट्स आणि शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. तर चला, आता एवढं शेवटचं वजन मी बांधून घेते आणि शेवटला आता राजभाऊने नेलं का तर संपला. आज जवळ आमचं 2-2.5 तासात हरभरा काढून पण झाला. आणि आता 4-5 वाजलेले आहेत, त्याच्यामुळं वाहून पण झाला आहे. अजून लय झालं तर एकच वजं होईल आमचं. पलीकडच्या साईडला तिकडून तेवढं राहिलं, तेवढंच हरभरा राहिलेला आहे. आता झालंच आमचं काम, सगळं आवरलेलंच आहे. चला, पूर्ण एंड झाला आहे. आता हे शेवटचं वजं आहे आणि सगळा हरभरा पण नेऊन झाला आहे घरी. त्याच्यामुळं आता आम्ही रिलॅक्स झालो. संध्याकाळचं टेन्शन राहिलं असतं, कारण रात्रीचं डुकरं लय वैताग देतात. तर चला, बाय.